चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता मनापासून स्वागत। तर बघा मित्रांनो, आपण सर्वांनी थंबनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल वाचलं। राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल की 15 ऑगस्ट पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांदा होणार 2500 पार। सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आहे की 15 ऑगस्ट पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव होऊ शकतो 2500 पार। हा सवाल जसा तुमच्या मनातला आहे तसाच हा सवाल माझ्या सुद्धा मनातला आहे आणि आज चांद्यापासून बांद्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हाच प्रश्न विचारायला लागलाय की 15 ऑगस्ट पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव होऊ शकतो 2500 पार। जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर, तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला एकदा लाईक करा। जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। मला अजून हे कळालं नाही की आपण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु का बरं चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करत नाहीत। अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की कांदा उत्पादक कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांसाठी फार मेहनतीनं मी व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझी ही मेहनत बघून जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायला हवं। याच्यामुळे आपल्या सर्वांना सातत्यानं नवनवीन व्हिडिओ बघाव्यास मिळतो, पण दुसरीकडे आम्हाला जे आहे तर नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी अवसान मिळते, प्रोत्साहन मिळते आणि म्हणूनच हात जोडून कळकळीची विनंती करतो की बाबांनो, आत्तापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करून या ठिकाणी घ्याच। तर बघा मित्रांनो, सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की 15 ऑगस्ट पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव होऊ शकतो 2500 पार। सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आहे की 15 ऑगस्ट पर्यंत काय देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव होऊ शकतो 2500 पार। जर या प्रश्नाचं अचूक उत्तर घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला बांगलादेशच्या खरेदीचं नक्की गणित काय आहे यावरतीच कांद्याचा बाजारभाव हा 15 ऑगस्ट पर्यंत 2500 पार जाणार अथवा नाही हे अवलंबून आहे। तर बांगलादेशची असणारी सध्याची परिस्थिती काय, बांगलादेशमधून काही अनुकूल वातावरण निर्माण होत आहे का, यामुळे 15 ऑगस्ट पर्यंत बाजारभाव 2500 पार जाणार का, हे सगळं आता समजून घेऊया। बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही 1500 ते 1700 रुपये प्रति क्विंटल आहे। आपण जर बघितलं तर बांगलादेशने आजच्या कंडिशनला तरी कांदा खरेदी सुरू केली नाही, म्हणून कांद्याचा भाव जिथल्या तिथं दिसतोय। तुम्हाला एक सिंपल गोष्ट सांगतो, जर बांगलादेशनं कांदा खरेदी सुरू केली तर 15 ऑगस्ट पर्यंत कांदा बाजारभाव 2500 पर्यंत जाऊ शकतो आणि जर बांगलादेशनं कांदा खरेदी सुरू केली नाही तर 15 ऑगस्ट पर्यंत कांद्याचा बाजारभाव 2500 होण्याची 100% शक्यता अजिबात नाही। आता मग सर नक्की काय होणार, तर तुम्हाला सांगतो, सूत्रांच्या माहितीनुसार ज्या काही गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचतात याला 100% दुजोरा आपण देऊ शकत नाहीत, कारण या सूत्रांच्या अनुसार आलेल्या घडामोडी आहेत। तर यानुसार घडामोड अशी घडत आहे बांगलादेशमध्ये की दिवसेंदिवस कांद्याचा भाव वाढायला लागलाय। सरकारला हे परवडण्यासारखं नाहीये आणि सरकार सध्या खरेदी पण करत नाही। तर लक्षात घ्या, असं म्हटलं जातंय की काही व्यापाऱ्यांना परमिशन्स ह्या देण्यात आल्या आहेत आणि लवकरच बांगलादेश कांदा खरेदीसाठी या ठिकाणी आगेकूच करणारे असं म्हणायला हरकत नाही। म्हणजे जर सगळं ओके झालं तर 1 ऑगस्ट पासून कांदा खरेदी ही बांगलादेशची सुरू होताना दिसू शकते। जर असं घडलं तर आशा 100% आहे की आपण 2500 पार 15 ऑगस्ट पर्यंत जाऊ।
परंतु जर समजा थोडासा विलंब झाला, 15 ऑगस्टपर्यंत कांदा खरेदी जर बांगलादेशची सुरू झाली, तर मात्र 2500साठी तुम्हाला एक 31 ऑगस्टपर्यंत थांबावं लागेल. म्हणजे बांगलादेशची कांदा खरेदी सुरू झाल्यानंतर तिथून एक 15 दिवसाचा कालावधी लागेल कांद्याच्या भावाला 2500 पार जाण्यासाठी. जर 1 ऑगस्टला कांदा खरेदी सुरू झाली तर 15 ऑगस्टपर्यंत 2500 पार कांदा जाईल, आणि जर थोडी उशिरा झाली तर थोडं उशीर होईल एवढं लक्षात घ्या. पण कांद्याचा भाव हा 2500 पार जाणार. बांगलादेशची खरेदी 100% सुरू होणार. या दोन्ही गोष्टी या ठिकाणी सूर्यप्रकाशासारख्या लख्ख साफ आहेत, एवढं मात्र खरं. भविष्यात विक्रीचं समीकरण कसं बसवावं तर तुम्हाला सांगतो, 2500 पार कांदा गेला की तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करणं हे आपल्यासाठी अत्यंत फायद्याचं आहे. म्हणून आपण सध्या तरी आपल्यापाशी उपलब्ध असणारं सोनं पितळेच्या भावात विक्री करू नका, एवढंच आपल्याला मार्मिक या ठिकाणी माझं जे आहे मित्रांनो अनुपालनात्मक सल्ला आहे असं मानू शकतात. भविष्यात देशातील बाजारात कांदा बाजारभाव हे कसे राहतील याबद्दल अधिक आणि अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती. मला वाटतं व्हिडिओ आवडला म्हणून लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ इथं आपणास मिळत राहतो सगळं. तर शेतकरी मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्याने मिळत राहील. तोपर्यंत माझ्या सर्व कास्तकार बांधवाच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपला मित्र उदय लाड व्यक्त करतो. खूप खूप आभार.